नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिवपुराणानुसार श्रद्धेने मनोभावे व विधिवत केलेले रुद्राभिषेक भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे. त्यांच्या उपासनेमुळे जीवनातील विघ्नबाधा नष्ट होतात, कुटुंबात सुख शांती नांदते आणि आरोग्यात समृद्धीत वाढ होते. या श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा करणे अत्यंत शुभ व पवित्र मानले जाते. या पूजेने भगवान सत्यनारायण प्रसन्न होतात. आपल्याला आयुष्यात अनेक प्रसंगातून धीराने मार्ग काढावा लागतो. अशा कठीण प्रसंगांना आपल्याला अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे हे व्रत, सत्यनारायणचे व्रत केल्याने जगायला बळ मिळते. हे व्रत संकल्प धरून करावे. कोणी 11 करावे किंवा 21 सत्यनारायण रोज करावे किंवा प्रत्येक पौर्णिमेला करावे. श्रावण मासात उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिन्यात कोणत्याही व्रताची सुरुवात करतात, कारण या महिन्याला पवित्र मानले जाते. गुरुवारचे व्रत स्त्रियांनी अवश्य करावे. त्याने कुंडलीतील गुरुबळ वाढते. श्रावणात श्री स्वामी समर्थाच्या तारक मंत्राचा जप, स्वामी चरित्र सारामृत आणि नामस्मरण या प्रमुख सेवा प्रत्येक गुरुवारी करावी. स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय रोज वाचावे किंवा दर गुरुवारी तरी वाचावे. त्यामुळे संकटावर मात करण्याची शक्ती मिळते व स्वामी कृपा होते. श्रावण मास धार्मिकरित्या पवित्र मानल्याने या महिन्यात स्वामींची कोणतीही सेवा मनोभावे केली तरी त्याचे फळ हे निश्चित मिळते. परंतु कोणतीही सेवा करताना विचार शुद्ध करायला हवे. त्यानंतर स्वामीप्रती पूर्णपणे समर्पण असायला पाहिजे. स्वामी नेहमी आपले कर्म आणि निष्ठा पाहतात. स्वामीच्या सेवेने कुटुंबात आनंद आणि आयुष्यात सुख समृद्धी येते. तसेच यामुळे स्वामींची कृपा देखील मिळते. त्यामुळे श्रावणात गुरुवारी तारक मंत्राचा जप अवश्य करावा. धन्यवाद.